विद्यार्थ्यांनो, ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील रहा. सुप्रसिद्ध कथाकार जयवंत आवटे यांचं प्रतिपादन. चंदगड महाविद्यालयाचा 27वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील असायला हवे. आई, वडील, शिक्षक यांच्या संस्कारांची जोपासना केल्यास निश्चित यश गाठता येते. त्यासाठी जिद्दीनं पेटून उठलं पाहिजे, असं प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार जयवंत आवटे यांनी केलं. चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एस.आर. पाटील होते. जयवंत आवटे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडणारी कला जोपासावी, वाचन वाढवावं, मातीशी नाळ जुळून नम्रपणे विद्यार्जन केल्यास हमखास यशस्वी होता येते, असं सांगून त्यांनी आपल्या बहारदार कथाकथनानं विद्यार्थ्यांची आणि उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले, पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणाऱ्या या संस्थेशी आपला जुना ऋणानुबंध आहे. बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळू नये अशी सद्यस्थिती असली तरी आपण सर्वांनी संघटितपणे कार्यरत असायला हवे, असं सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी 5 लाखाची देणगी दिली. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमधून आणि विद्यापीठात गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.डी. गोरल यांनी करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उद्योगपती दयानंद काणेकर यांच्या आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करून उद्घाटन झालं. दयानंद काणेकर यांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून स्वखर्चातून जलशुद्धी संयंत्र भेट दिलं. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक आर.पी. पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्राध्यापक ए.डी. कांबळे यांनी केलं. यावेळी मुख्याध्यापक एन.डी. देवळे, डॉक्टर एस.पी. बांदिवडेकर, अशोक पाटील, डॉक्टर पी.आर. पाटील, ॲडव्होकेट आर.पी. बांदिवडेकर, एल.डी. कांबळे, सतीश सबनीस, सुरेश सातवणेकर आदींसह विविध मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.